ते करण्याचं आम्ही काम सांगणार नाही 10 लाख 20 लाख घ्यायचे मॅक्सिमम तुम्हाला घ्यायचं. आता पत्रकारांना येतो माझ्या त्यांच्या गावात राम मंदिराचं काम चालू आहे. त्या राम मंदिरला शासनाला आपण 1 कोटी रुपये आहे. बरोबर आहे. आता ते कसे आणले काय आणले ते ग्रामस्थांना माहिती. पण आमचं पण आपण पैसे आणलेला महत्वाचं आहे. आणि अजून एक आपण आणणार इतर 12 कोटी रुपये काय आता कसं पुढे न्यायचंय त्याचं पण आमची चर्चा चालू आहे. किंवा कशामध्ये पैसे द्यायला माणसं आहेत तर त्यांचं जे काय बाकीच्या गोष्टी जे फायलिंगच्या कागदपत्र जे आहेत ते करून आपण पुढे जायला पाहिजे माझं मार्ग. म्हणून ह्या गावच्या प्रती ज्या काही गोष्टी प्रत्येक पुरणकरांच्या मनात असेल ते निश्चित प्रकारे मी पुढं काम करून ते करेल. हे मी का सांगतोय तर माझ्या मागं अजित पवार उभे आहे. पवार साहेब आपले नेते आहेत तसे अजित आपले नेते आहेत. आणि राजकारणाने हे प्रसंगानुसार पुढे जात असताना आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाणार नाही हा जर विचार आम्ही केला नाही तर तुम्ही नुसतं बोलत राहणार मी नुसतं भाषण घेत राहणार काम कोण करणार काम केलं पाहिजे. आता इथं आल्यानंतर माझ्या दुसऱ्या साक्षरता प्रत्येक तिथे काम करते लोक मी माझ्या कामामध्ये मुळात मार्केटिंग करताना तरी बोलला आपण कधी गेले नाही आपले जे काही काम असतं ते करावं आणि पुढे जावं. पण ही जी सेवाची वृत्ती आम्ही थांबवणार नाही. झालेला प्रसंग जे झाले असतील ते आता प्रवेश सोडून द्या. पुढे आपल्याला नवीन उमेदीने पुढे जायचे. नवीन उमेदवारी पुढे जात असताना माझी तुम्हाला फक्त हीच विनंती असणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने क्षमतेने आजपर्यंत पुढे चालत आलेला आहे. पुढं अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा चालत राहणारच आहे. फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुकीला मी मागं काय झालं काय नाही ते विषय काय नाही. जसं तुमचा भाऊ आहे तसं माझा भाऊ या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याला मला अधिकचं मतदान करून पाहिजे. तुमच्या सगळ्या कामाची जबाबदारी आपण घेईल. सांगितलं ते पूर्ण केलं इथून पुढे ते करेल. तुम्ही सगळ्यांनी आमचं स्वागत केलं आमचं सगळ्यांचं सत्कार केला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. माझ्या सगळे तुमची भावकी माझ्या इथं आली तुम्ही त्यांना आमंत्रित केलं. तुमचं खूप आवडता व्यक्तिमत्व आहे असं तुम्ही सांगितलं. महिलाही मला पैसे सांगत होत्या त्यांचाही प्रेम आहे. आता येणार गणपती मग पित्र नवरात्र दांडियाला जावं मागच्या वेळी दांडिया झाला त्याच्यात खंड पडता कामा नाही. ओके ओके आपण बरोबर हे वातावरण आपलं असंच आनंदाने समाधानाने आपलं आयुष्य एकमेकांचे भाऊ या नात्याचे पुढं आपण व्यतीत करूया एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी जास्त मतदान करू असं या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी सांगतो. आणि आजची आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती लाभली ते सन्माननीय सुरेश वाणी साहेब आपलंही मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रत्येक ठिकाणी आपण आपली बातमी पोहोचवायचं काम करतात आणि आपलं काम चांगलं आहे हे सगळे तालुक्यातील मंडळी या ठिकाणी आपलं कौतुक करत आहेत. त्याबद्दल आपलं ग्रामस्थ मंडळीचे सहर्ष स्वागत. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं या ठिकाणी जाहीर करतो.